हा 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 आणि मला काही कळलंच नाही ते नेमकं का होते. हा हा हा. ते होत होत राहिलं. मला माहित नव्हतं तेव्हा काही प्रकार आहे काही नाही. फक्त दुखतं, पाठीमागचं डोकं दुखतंय 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 बस एवढंच. अच्छा. हा मग हा. मी मग मी त्यावेळेस काय मला मला स्वामी समर्थ आहेत हे पण माहित नव्हतं. देव अच्छा. मी अजिबात अजिबात काहीच करत नव्हते. ऍक्च्युली माहेरी होते. अच्छा. हा. मग माहेरी असल्यामुळं मग ते सासरची लोक हे ते जरा थोडंसं जास्तच म्हणजे हा. मग ते वाढत गेलं. ते वाढत गेल्यानंतर मला माझे मिस्टर परत घेऊन आले इकडं. अच्छा, सासरी. म्हणजे हा मग आम्ही पुण्यात राहायला लागलो. हम्म. पण तो ट्रेस वाढत गेला ऍक्च्युली. तो इतका वाढत गेला की मला दिसायचंच बंद झालं. दोन्ही डोळ्यांनी? हो हो. बाई गं ताई, कमाल आहे हो. खूपच. बापरे. हा. मग असंच करता 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 मग नाही ती त्याच्यात दोन म्हणजे मी गावाकडून आले. गावाकडून आल्यानंतर मला थोडंसं डोकं दुखीचं अर्ध्या डोक्यादुखीचा त्रास झाला. हा. माझ्या मिस्टरांना म्हटलं अहो माझं डोकं दुखतंय. ते म्हटले ठीक आहे काही नाही. सारखं दुखत असतं थोडंसं. म्हणजे 15 दिवस दुखलं. हा हा आणि एक दिवस अचानक थोडंसं दिसायला कमी झालं. दिसायला कमी झाल्यानंतर मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरने सांगितलं की हा वेगळाच प्रकार आहे. तुम्ही स्पेशालिस्ट वगैरे शोधा. मग आम्ही शोधला डॉक्टरकडे. स्टेरॉइड दिलं. स्टेरॉइड खूप डेंजर. त्याचे खूप साईड इफेक्ट होतात. हा हा हा. मग आम्ही ते म्हणजे मला माझे मिस्टर सगळं म्हणजे वॉशरूमला घेऊन जाण्यापासून बापरे. तर पायरी म्हणजे दिसतच होतं. डोळे असेच होते फक्त दिसत नव्हतं. पायरी आली की ते सांगायचे आता पायरी आली वर पाय कर म्हणजे नाही का वर हे अंदाज 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 सांगायचे. गाडीवर बसायच्या वेळेस ते हात म्हणजे हॉस्पिटलला जावं लागायचं. मग असं सांगायचे इथं गाडी आहे इथं हात लाव आणि मग गाडीवर जाऊ. अंदाजे कपडे वगैरे ते सगळं तेच करायचे. आणि त्यावेळेस कुणीच करायला नाही माझं. मी काय करायचे अंदाजे घरी असायचे मी एकटी माझा स्वयंपाक करायचे अंदाजे. बापरे. मला माहिती होतं मला माहिती होतं नाही घरातल्या ह्या वस्तू इथं आहे चहाचं इथे. मग त्या अंदाजे मी करायचे. असं करता करता मग ते स्टेरॉइड दिलं. स्टेरॉइड दिल्यानंतर मग मला थोडंसं नॉर्मली दृष्टी आली. बापरे. स्टेरॉइड द्यावं लागलं? स्टेरॉइड हो. त्याचे खूप साईड इफेक्ट होतात. हो माहिती आहे मला. स्टेरॉइड डेंजर. हो. आणि मग आता काय करायचं मग म्हणे आता काय करायचं मग घरी काय माझ्या आई वडिलांच्या तिकडे सांगितलं नाही. मग म्हटलं मग आता इकडे सासरी सांगितलं होतं की असा प्रॉब्लेम झालाय म्हणून काही कोणी नाही म्हणजे रिस्पॉन्स केला. ठीक आहे म्हटलं. मग ते झाल्यानंतर मग मला तिथालच्या एक माझं घर होतं ना माझ्या घराच्या पाठीमागे एक ताई होत्या. म्हणजे असं आपल्या मम्मीच्या वयाच्या वगैरे माझ्या. त्या मला म्हणायच्या का गं मी दळायला जायच्या तिथून ना. मला म्हणायच्या का गं ताई तू नाराज असतीस. माझी पाठीमागची भिंत त्यांच्या भिंतीला. मग मला म्हटलं काही नाही. मला म्हटलं अगं तुला मूलबाळ नाही का गं. मी म्हटलं नाही अहो 10 वर्ष झाले लग्नाला असं तसं. मी म्हटलं अगं स्वामींचं कर. तर मी म्हटलं नाही म्हटलं मला नाही करायचं. मला नाही करायचं म्हटलं. मी इतकं करते देवाचं. मी आधी महादेवाचं करायचे खूप करायचे. मला इतकं हे व्हायचं. मी तरी पण म्हटलं एवढं करते तरी मी काहीच करणार नाही म्हटलं. माझ्या बाबतीत असं झालं. मला खूप त्रास होतो. त्या मला म्हटले अगं तू फक्त तिथपर्यंत जा. तिथपर्यंत तू ना फक्त स्वामींचं कर. तुला आपोआप सगळ्या गोष्टी होतील. मी म्हटलं नाही मला करायचंच नाही. मग त्या मी प्रत्येक वेळेस दळायला गेले की त्या बिचाऱ्या सांगायच्या मला. मला माहिती अगं फक्त पाया तरी पड तू. स्वामींचं एखादं हे आणा आणि जप तरी कर. मी ऐकायचेच नाही त्यांचं. जोपर्यंत ते आपल्याला बुद्धी येत नाही ना देत नाही ना तोपर्यंत नसतं. अगदी अगदी. मग माझी एक मैत्रीण होती साडीवाली. मी तिच्याकडे स्वतः साड्या घ्यायचे. त्या मला काय म्हटल्या अगं बाई तू ना बाई स्वामींचं कर गं बाई म्हटल्या. इथं मी पुण्यात राहते. म्हटल्या की आकुर्डी रेल्वे स्टेशन आहे ना तिथं एक केंद्र आहे निगडीचं. तिथं कर गं बाई म्हटलं. मी म्हटलं नाही करणार म्हटलं मी. मग त्यांनी तेव्हा पण नाहीच बोलल्या? नाही. मला त्यांनी माझं 2-3 महिने डोकं खाल्लं. मी म्हटलं नाही मी देवाचं एवढं करते मी करणार नाही. आणि मग झालं मग आता काय करायचं. मग म्हटलं ठीक आहे. मग नंतर मी म्हटलं बघू तर ते पाहू तर काय आहे नेमकं. मग
त्या ज्या दळायला जातात त्या काकू होत्या ना, त्या मला सांगायच्या, बाई तिथे गेलं ना तिथं काही नाही, तिथं आपल्यासारखेच सर्वसामान्य असतात, ते फक्त सांगतात त्यांना हे असतं, ते फक्त सांगतात की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ते सांगतात, आणि तिथं फक्त आपला प्रॉब्लेम काय आहे एवढं सगळं हे करायचं. म्हटलं नको कुणासाठी करू, तू तुझ्यासाठी नको करू, मुलाबाळासाठी कर. मग मी त्यांनी मला सांगितलं जायचं कसं काय. मग मी एक दिवस गेले आणि मला रात्रीचा आता पण दिसत नाही बरं का. अय्या. हो रात्रीचं नाही दिसत. बापरे. मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं मग मी गेले. त्या दिवशी पौर्णिमा होते. पौर्णिमेला मग तिथं ते एक काकू मला भेटल्या. त्या काकू म्हटल्या, अगं बाई तू आली ना, ती बरोबर ऍड्रेसवर आली, बरं झालं तू आली. त्यांनी मला खूप समजावून सांगितलं. म्हटल्या पण आज पौर्णिमा आहे ना, तर आज काही प्रश्न उत्तर राहणार नाही, तू गुरुवारी ये. मी म्हटलं काकू मला आता जायचंय, पण मला रात्रीचं गाडी चालवायची दिसत नाही म्हटलं. त्या म्हटल्या तू आता आरती झाली ना की तू तुझं कर म्हटली, जा म्हटलं त्या. मग मी माझ्या घरी गेले, सगळं व्यवस्थित माझं चालू होतं. मग मी पुढच्या रविवारी गेले. मग आम्हाला काय प्रॉब्लेम होते त्यांनी ते सांगितलं मला. म्हणजे ते दादा होते, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पारायण म्हणजे सुरुवातीला पारायण वगैरे करा, हे करा ते, कारण 6 महिन्याने परत या म्हणे. ठीक आहे म्हटलं. मग 6 महिन्याने मी परत गेले. मग त्यांनी मला सांगितलं काय तुमच्या देवाचं किंवा काय ते जे सांगितलं ते पण केलं मी. त्याच्यानंतर त्या दादांनी मला सांगितलं की तुम्ही प्रत्येक महिन्याला पारायण करा स्वामींचं. प्रत्येक महिन्याला? प्रत्येक महिन्याला. हो करा म्हटले. नाही ना काही, फक्त वाचन करायचं आणि घरातले थोडेसे नियम पाळावेच लागतात ते पारायण केले की. बरोबर. म्हणजे ठीक आहे. आणि मग मी ते प्रत्येक महिन्याला पारायण करायचे. मला स्वामी प्रत्येक महिन्याला अनुभव द्यायचे. देत होते? प्रत्येक महिन्याला. अरे वा. प्रत्येक महिन्याला म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळा अनुभव द्यायचे ते. एकदा तर ना म्हणजे ऍक्च्युली मला हा अनुभव जेव्हा कसं दुसऱ्या म्हणजे डोळ्यातच सांगायचं मला तुम्हाला. पण एकदा एका पारायणात माझे मिस्टर पारायण करत होते मी, आणि माझ्या मिस्टरांना ताप आला. बाई मी म्हटलं आणि तो आम्ही डेंग्यू सांगितला, आम्ही दवाखान्यात जायचो, घरी यायचो, दवाखान्यात जायचो, घरी यायचो, पण कसलाच त्यांना फरक पडला नाही. अरे बापरे. ऍडमिट पण होते, पण ते घरी येऊन संध्याकाळी जायचे, सकाळी जायचं, असं घ्यायचं आम्ही. पण त्यांना कसलाच फरक पडला नाही. मी ना रात्रीचं हे करायचे, पारायण लावायचे रात्रीचं. बरं. म्हणजे पहाटे 3 वाजता 2 वाजता उठायचे, चहा अंघोळ बिंघोळ, चहा प्यायचे, मग वाचायला बसायचे. मग जरा थोडं फ्रेश वाटतं ना. बरोबर. हो. मग मी तसं करायचे. मग 3ला बरोबर बसले की 6 वाजेपर्यंत बऱ्यापैकी व्हायचं. बापरे. आणि मग मी असंच बाई म्हटलं, मी स्वामींना म्हटलं मी एवढं करते म्हटलं तुमचं, आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला सध्या नीट करू शकत नाही म्हटलं का. आणि वाचलं बाई राग. आणि एकच अध्याय झाला, आणि त्या अध्यायाला मला लई झोप आली. मला बसवणार. मला असं वाटलं की हे पुस्तक असं आहे असंच ठेवावं ते, आणि इथं झोपावं. अय्या, एवढी झोप आली. हो. आणि माझ्या त्यावेळेस सासूबाई आल्या होत्या. माझ्या सासू काय म्हणल्या, नाही गो बाई बाहेरचं असेल याला म्हणूनच बरं नाही वाटत, आणि मग आपण काहीतरी उतारा बितारा करू. मी म्हटलं मी स्वामींचं करते, मी काय असलं करणार नाही, तुम्ही या म्हटलं. मग त्या आल्या होत्या. आम्ही हॉलमध्ये असायचो, त्या बेडरूम मध्ये होत्या. मग असंच उठलं. मग मी काय केलं, ते पुस्तक म्हणजे ते आधी कम्प्लीट केलं, झोपून यांच्याकडे झोपायला आले. यांच्या म्हणजे आपण नाही का असं झोपायला आले ना. झोपायला आले, आणि मला अर्ध्या सेकंदात झोप लागली. अरे बापरे. आणि झोप लागली तर बरोबर स्वामी प्रकट झाले, आणि त्यांनी असं काहीतरी सोडलं यांच्या अंगावर. अरे बापरे. आणि काही मला माहित नाही, काहीतरी असं सोडलं. आणि मी म्हणजे नाही का त्यांना ताप होता, ताप त्यांचा उतरतच नव्हता. बाई गो. आणि मग मग ते असं काहीतरी सोडलं. ते त्या साईडने कोणत्या साईडने होते हे पण म्हणजे मला चांगलं आठवतं. एका साईडने होते, एका साईडने झोपलेले होते, काहीतरी सोडलं, आणि ते मुक्त झाले, म्हणजे असं नाही का गेले ते. आणि त्याच्यानंतर मग मला असं स्वप्नातच आई म्हणतात, काय ग नुसतं पुस्तक वाचण्याचं कारण करतेस आणि खुशात झोपलीस म्हणे, नाही का. असं स्वप्नातच मला जाणवलं. तर मग बाई मी म्हटलं बाई, आणि मग मला अचानक जाग आली. मी उठले,
परत फ्रेश झाले, परत आंघोळ केली, परत वाचायला घेतलं. बापरे. हा हा. आणि दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर कामावर पण गेले. सकाळी तर ताप पण हा प्रकार सुद्धा नव्हता. बापरे. बघा ताई. कसलाच ताप नव्हता, कसलाच ताप नव्हता. कमाल कमाल. असं प्रत्येक वेळेस त्यांनी म्हणजे हा. किती कमाल ना. आणि मग हे तुम्हाला दिसण्याचं. हॅलो. हा, एक मिनिट. हा. मला ऍक्च्युली स्कूल असतं सकाळी 8 वाजता. हो. कुणीतरी खाली आहे त्या ताई असतात घरी, त्यांच्याकडे जा. खाली आहेत बघा. जा दरवाजा वाजवा, त्यांना म्हणायचं काही नाही. फ्लॅट नंबर कोणते सांगा, ते घेते. आणि मग असं प्रत्येक वेळेस मला एक्सपिरियन्स येत राहिला. आणि मग अनुभव येत राहिला. मग माझ्या ते डोक्यातच बसलं की नाही, हे खरंच अनुभव देतात, नाही का. आणि बरोबर. विश्वास बसला. हो, विश्वास बसला मला. नाही, मला मी ज्यावेळेस पहिले लावलं त्याच वेळेस. आणि काय व्हायचं माहितीये का, आमचे ना 1 वर्ष तर असं झालं की प्रत्येक वेळेस पारायण लावलं की काहीतरी लॉस व्हायचं. ओ. म्हणजे भांडण होणं, यांचा मोबाईल चोरीला जाणं, भांडण आमच्यात खूप व्हायचे. किंवा घरी तरी भांडण व्हायचं, आई गाडीवर, असं काहीतरी लॉस व्हायचं. तर मला तिथं मी केंद्रात गेले, तिथे विचारलं, ते म्हटले आपल्या जर वाईट प्रभाव असेल आपल्यावर कुणाचा तर ह्या गोष्टी होतात म्हणे. हो ना. बघा. हा, कारण त्या वाईट गोष्टी ना त्या हे होत नाही, त्या स्वामींना आपल्याला त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. हा. आणि ही वाईट शक्ती ती काही होऊ देत नाही ते काम. हा. मग त्या म्हटलं नाही बाई म्हणे. मग मी म्हटलं बाई ठीक आहे, नाही का असेल. आणि मग मला अनुभव येत राहिला, बरंच काही काही होत राहिलं. ते मी करत राहिले स्वामींचं, नाही का, सतत हे पारायण वाच, ते कर ते कर ते कर, केंद्रात जा. आणि मला त्यांची जेव्हा आठवण होईल ना त्यावेळेस मी त्यांच्याकडे जायचे. मग आमची छान बॉन्डिंग झाली, आम्ही फ्रेंड झालो, असं नाही का, माझे फ्रेंड झाले. पण माझ्या मिस्टरांचा मग प्रॉब्लेम होता, ते बरंच काय 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 काय. मग हो. मग असं करता करता मग मी म्हटलं बाई मी एवढं करतोय तरी काही होत नाही. मग मी दुसरीकडून सेवा घेतली, तिथं पण म्हणजे नाही का प्रॉब्लेम्स क्रिएट झाले खूप. मग मी तुमचाच व्हिडिओ मी पाहत होते. अच्छा. तुमचेच व्हिडिओ वगैरे पाहत होते. आणि दादांची मुलाखत होती, केंद्रीय दादा. हो 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 हो. आणि त्या मुलाखतीमधून मी तुम्हाला खूप वेळा त्यावेळेस कॉल पण केला. हो का. हो. कॉल पण तुम्ही रिसीव्ह नाही करायचा. अच्छा. ऍक्च्युली मी दुपारी कॉल करत होते. हा, दुपारी नाही होत ते. बरोबर. हा. आणि मग मी केंद्रीय दादांना कॉल केला. मी त्यांना म्हटलं काका माझा असा प्रॉब्लेम आहे आणि मला असं म्हणजे सांगितलं मी त्यांना. ते मला म्हणजे माझ्या मिस्टरांचं असं झालं की म्हणजे सेक्सुअली ते पूर्ण वीक झाले. ओ, शुक्राणू सगळे कमी होऊन गेले. हो, कारण त्यांच्या टॅबलेट चालू होत्या. बरोबर. मग मी त्या दादांना मेसेज केला, म्हटलं काका असं असं आहे, कसं करायचं. तर मग मला ते काय म्हटलंय, ताई मी म्हटलं त्यांना डिप्रेशन येतं वगैरे. ते म्हटले ताई तू काहीतरी त्याला त्रास देत असेल म्हणूनच असं होतं. म्हटलं नाही काका. तर मग मला म्हणले ठीक आहे, तू त्याला घेऊन माझ्याकडे बघतो त्याला काय होतं ते. अच्छा अच्छा. हा. आणि मग पण हे का नाही, यांना ते अजिबात इंटरेस्ट नाही. तू कर नको कर अजिबात नाही. ते आरतीला चला म्हणजे पारायण लावलं, आरतीला चला तेवढं फक्त येणार बसणार जास्त नाही. मग आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. तिथं मी एक दिवस म्हणजे मग आम्ही नवीन घर घेतलं. मग त्या नवीन घरात राहायला आलो. पण ज्या दिवशी आम्ही घरात राहायला आलो ना त्या दिवशीपासून आमच्यात खूप वाद, खूप म्हणजे घरातून बाहेर काढण्याचा प्रकार. अरे बापरे. म्हणजे खूप वाद. म्हणजे प्रॉब्लेम काय की मला तुम्ही वेळ देत नाही किंवा तुम्ही मला असं म्हणजे ती गोष्ट. आणि मग नाहीच बाई मग आता काय करायचं. मग मी घरातून आत्महत्या करण्याचा खूप प्रयत्न केला. 2-3 महिन्यातच बरं का. 2 महिन्यातच, एका महिन्यातच. मला जायचंच नाही, मला माझ्या आई वडिलांकडे जायचं नाही, मी इथेच आत्महत्या करेल. मला वेळच काय. आणि माझी चिडचिड व्हायची. माझी खूप चिडचिड व्हायची कारण आमच्यामध्ये वर्ष संबंध येत नव्हते. अरे बापरे. हो. आणि मग आता मग
मी एक दिवस गाडी घेतली आणि आमच्यात वाद झाली. आम्ही सकाळ रात्री संध्याकाळ कधी पण म्हणजे चिडचिड व्हायची माझी. मी गाडी घेतली आणि मला माहित नाही, मी चालले घर सोडून गेले. अरे बापरे. कोणत्या रस्त्याने गेले, कशी गेले, गाडी कोणी चालवली मला काहीच माहित नाही, पण मीच गाडी चालवत होते. बापरे. आणि मी केंद्र दादांच्या केंद्रात गेले. अगं बाई. हा. आणि मला काहीच माहित नाही, काहीच माहित नाही. बापरे. बघा. मला आठवत नाही मी रस्त्याने कोणत्या गेले, त्याच्यानंतर गाडी कोण चालवत होतं, ब्रेक दाबवत, मला काहीच आठवत नाही. फक्त गाडी मी चालवत होती एवढंच मला माहिती. बापरे. काहीच आठवत नाही. आणि मग त्यांच्याकडे काय चालली कसं काहीच नाही कळत. काहीच नाही. कोणत्या मी काय धुंदीत होते मला काहीच आठवत नाही. बापरे. मी पण ते केंद्रात गेले आणि मी स्वामींना बघितलं, मला फारच रडू आलं. असं म्हणजे असं वाटत होतं यांना जाऊन ना घट्ट पकडावं. कारण आम्ही असं म्हणजे मी त्यांना कसं चांगली गोष्ट झालं तरी सांगते, वाईट गोष्ट झालं तरी सांगायची. बरोबर. मग ऍज अ फ्रेंडली म्हणून मग आता मला माझा फ्रेंड समोर आल्यावर मला तेवढं हे होणारच ना. बरोबर. आणि मग गेलो बाई. मग मी गेले तिथे एका काकांना विचारलं. काका म्हटले काय झालं ताई, मला विचारलं त्यांनी. आधी माझं डोळ्याला पाणी होतं ना, मग त्यांनी काय झालं म्हटलं मला केंद्रे दादा इथेच असतात का, तर ते म्हटले हो इथेच असतात, पण तू तिथं बस म्हटले आधी. म्हणजे त्यांनी मला आधी हे केलं, म्हणजे मी कॉल करतो. त्यांनी मला समजावून सांगितलं काय झालं, वाद झाली का, मी भांडणं मिटवायला येऊ का, पण काहीच नाही. मी त्यांना म्हणलं नाही मला त्यांच्याशीच बोलायचं. त्यांना कॉल केला, त्यांनी काय रिसिव्ह केला नाही, गाडीवर असतील किंवा. आणि मग ते मला काय म्हटले ताई तुला जर काही वाटलं तर आम्ही येतो म्हणे तुझ्या घरी, तुझ्या नवऱ्याला काय असेल ते समजून सांगू, किंवा घरात तुला घरातून बाहेर काढून दिले का असं तसं सांगितलं. सोडवायला यायचं तर पुन्हा पाठवू का, नाही मला काकांबरोबरच बोलायचं त्या. नाही त्यांनी पण मग नाही म्हणजे नाही का त्यांनी समजून सांगितलं मला जाऊ दे सगळ्यांच्या लाईफ मध्ये असतात असं तसं. बरोबर. नाही मग ते मला म्हटले काकांनी काही कॉल रिसिव्ह नाही केला, म्हणजे ते काहीतरी कामात असतील, कुठेतरी बाहेर असतील. बरोबर. मग दुसऱ्या दिवशी मग मी घरी आले. मग यांच्या मित्रांनी मला फोन केला, हे म्हणजे ती कुठं गेली, ती रागात आहे आणि कुठे गेली. मग त्यांच्या मित्रांनी मला फोन केला, म्हटलं मी अर्ध्या तासात पोहोचले. म्हटलं मला जाताना कळलं मी कशी गेली, येताना नाही कळलं. आणि मग केंद्रे दादा भेटले का, नाही भेटले त्या दिवशी मला. अच्छा. मग मी दुसऱ्या दिवशी 6:30ला तिथे गेले. की म्हटलं मग मी कापडला बघितलं, मी बघितलं मी फक्त फोटो पाहिलं होतं तुमच्या म्हणजे ह्याच्यात. मी त्यांना पाहिलं आणि मी इतके रडले त्यांच्या गळ्यात पडून खूप. मला त्यांनी खूप मग मला म्हटले ताई काय झालं, अगं बाई म्हटले रडू नको. आणि डोळे वगैरे पुसले खूप. बापरे. बघा म्हटलं वडील भेटल्यासारखं झालं तुम्हाला. हो. आणि मी म्हटलं की काका म्हटलं काय करू मला कळतच नाही, आमच्यात इतके दिवस संबंध येत नाही, मग काय करायचं म्हटलं. मला फार डिप्रेशन आल्यासारखं झालंय, मला आत्महत्या करू वाटते, मला जगायचंच नाही म्हटलं. मी कशी आले मला माहित नाही, पण मी तुमच्याकडे आले. मी आता फक्त तुमच्या भरोश्यावर आहे, नाहीतर मी आता हे सगळं सोडून देणार आहे म्हटलं, मला नकोच आहे. ठीक आहे ना म्हटलं, मी आहे ना, मी आलोय ना आता, मी आहे ना, तुला काय करायचं आता, तू फक्त तुला ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस स्वामींचं दर्शन घ्यायला ये. बस बाकी काही करू नको. मग मी त्यांना सांगितलं काका आमच्यात असं होतं तसं होतं असं तसं. ठीक आहे म्हटलं, तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. मी म्हटलं ते येत नाही, तो माणूस येत नाही म्हटलं. कसं काय येत नाही म्हटलं. बघ म्हटलं तुला पुढच्या 4 दिवसात नाही माणूस इथे आला तिथून पुढं नाही म्हटलं काका, ते केंद्रात येतात म्हटलं माझ्या बरोबर मला सोडायचे आणि ते बाहेर उभं राहायचे, नाही येत म्हटलं ते नास्तिक माणूस. ठीक आहे म्हटले बघा. मग आमचं तसं ठरलं. मग त्यांनी मला असं जरा उपाय वगैरे करायला दिले. काय दिले उपाय. म्हणजे आम्ही नवीन घर घेतलं होतं, दृष्ट वगैरे लागली होती किंवा एक आत्मा त्रास देत होता मला. मग काय उपाय केला. मग त्यांनी आत्म्यासाठी सांगितलं की ते नाग रगडून माफी मागायची. कोणाकडे. त्याला ते आत्मा आहे ना तो. घरातच म्हणजे. हो. मग ते सांगितलं. त्याच्यानंतर नवऱ्यावरून असं उतरायचं सांगितलं, घरावरून उतरायचं सांगितलं. काय उतरवलं मग. ते काळे उडीद वगैरे. आणि काय अजून. काळ्या कपड्यामध्ये काळे उडीद, लवंग आणि अजून असं काहीतरी काळ्या कपड्यामध्ये 5 वस्तू बांधायच्या
हा. आणि भीमसेन कापूर असं बांधायचं, उतरवायचं आणि जाळायचं असं त्यांनी ते सांगितलं. हा. हे आहेत ना माझे मिस्टर पुढच्या वेळेस आमच्यात म्हणजे वाद होतच राहिले, थोडे पण कमी झाले. मग ते म्हटले, मी म्हटलं काका तुम्ही माझ्या बरोबर यांना समजून सांगायला येत नाही का? ते म्हटले हा का नाही येणार. हा. ते बापरे. आले घरी आणि मला खूप बोलले. दादा केंद्रे दादा. हा. हो. हा. इथं हे करायचं, तिथं ते करायचं. नारळ आहे ना आमचं पूजेचं, हा. ते आम्ही गॅलरीला मांडलेलं होतं. अगो बाई. ते म्हटले ते जे असतं ना ते आपल्या घराचं रक्षण करतं, त्याला तुम्ही हलवताय, तुम्हाला का नाही हलवणार ते. बरोबर बरोबर. चल म्हटले लगेच ते बांध घरातला. हा. मग ते दुसरीकडे बांधलं, वातावरणच बदललं. काय म्हणता. हो. बापरे. आणि जो आमचा जो प्रॉब्लेम होता ना, तर त्यांनी मला एकदा सांगितलं की तुम्ही फक्त तुमच्या देवीला जाऊन या, तुमची जी काही कोणती नाही, हा बघा म्हणे तुझ्यात हा नाही फरक पडला तिथून पुढं. मग मला अजून देवीला जायचंय, पण आमच्यात जो संबंध येत नव्हते ना ते आता यायला लागले. हो बघा ताई. हो. आणि त्या गोष्टीसाठी मी 5-5.5 वर्ष काढले. आमच्यात वर्ष 8-8 महिने 9-9 महिने खूप मी डिप्रेशन मध्ये राहायचे. आणि यांच्या सानिध्यात आले मी काकांच्या. तर फक्त म्हणजे आता मी किती 6 महिने झाले त्यांच्या सानिध्यात आलेले. तर 6 महिन्यात म्हणजे आमच्या अख्ख्या वर्षात 2दा पण घेतलं होतं. बघा. पण काकांच्या सानिध्यात आल्यापासून आहे ना म्हणजे वेगळंच म्हणजे असं सगळं पॉझिटिव्हिटी आली. हा. महिन्यातून एकदा तरी नाही का, ऍटलीस्ट महिना म्हणजे माझ्या दृष्टीने खूप येते. वर्ष 365 दिवस काढायचे. बरोबर. ते आणि ते तसले दिवस जात नाहीत जनरली. बरोबर. खरंय. असं. आणि मग झालं. मग खूपच म्हणजे काकांच्या सानिध्यात आल्यापासून आहे ना खूपच फरक पडला. चेंजेस झाले, सगळं पॉझिटिव्हिटी यायला लागली. हो. बापरे. ते खूप म्हणजे आणि मग तुमच्या नजरेचं काय केलं दिसण्याचं? नजरेचं मग मला आधीचं म्हणजे त्यावेळेस नजरेचं थोडंसं दिसायला लागलं, मग ते चष्मा वगैरे दिला, मग ते झालं. अरे वा. हो. बघा. म्हणजे प्रॉपर नाही दिसत आहे तरी. नाही, होईल हळूहळू होईल. दादांना सांगितले ना तुम्ही, केंद्रे दादांना? होणार 100%. ते म्हणजे ते दादा म्हणजे खूपच म्हणजे वेगळेच होतं. मग त्यांच्या आम्ही घरी एकदा गेलो. खूपच वेगळे. बापरे. स्वामीचं रूप आहे ताई ते. खूप खरंच. म्हणजे आणि चारण्याची अपेक्षा नाही. अजिबात नाही. अजिबात नाही त्यांना. खरंच म्हणजे असं ना व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. बरोबर. आणि माझ्या मिस्टरांना ज्यावेळेस आता माझे मिस्टर कसे आता हा पुरुषांचा प्रॉब्लेम असतो, हा कुणाशी म्हणजे आपण शेअर नाही करू शकत. अगदी बरोबर आहे. हो. हा. ते आल्याबरोबर त्यांनी सांगितलं की माझा असाचा प्रॉब्लेम आहे. बघा. मिस्टरांनी सांगितलं? आज स्वतःहून सांगितलं की माझा असा प्रॉब्लेम आहे आणि तो मी ट्राय करतोय पण सक्सेस होणार नाही, असं होणार नाही. काका म्हणले कसं काय होणार नाही, बघ नाही ना मी आणि माझ्या पोरीला त्रास द्यायचा नाही म्हणले. किती छान. म्हणजे खूप वेळा त्यांचं आमच्याकडे येणं झालं वगैरे. बघा, खरंच ते वडिलांसारखेच आहेत ताई. बापरे. माझे तर वडील, सासरे, फ्रेंड म्हणजे खूप सारे नाते ते होतं. माझं स्वामी पण मी त्यांनाच सांगत असते, काही चांगलं झालं ना स्वामींना तर सांगतात. पण त्यांना पण सांगते काका असं झालं. काका म्हणजे अरे सोन्याहून पिवळं. खूप खरंच बाळपण लवकर येईल ताई. होणार, सगळं छान होणार आता. हो. त्यांच्या सानिध्यात आल्यावरती म्हणजे खरंच ग्रेट माणूस आहे. हो. आणि अजून एक माहितीये, मी पिंपळाचं पानचा तुम्ही अनुभव शेअर केला होता बघा, काकांनी केला होता. दादांचा केंद्रे दादांचा. की आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आणि मग असं झालं, एक पिंपळाचं पान पडलं. पिंपळाचं का वडाचं काहीतरी. कोणतं होतं ते? औदुंबराचं. तर ते मी त्यांच्या केंद्रातून घेऊन आले. बापरे. ते त्या बाई झाडून बघत होत्या आणि ते मी ते तुमचा अनुभव ऐकल्यानंतर मी काकाला म्हटलं काका खूप सुंदर, तुम्हाला एवढे व्ह्यू येणार आहे तेवढं. काका म्हणले ताई
काही पण सांगत नको जाऊ तू. मी म्हटलं काका बोलत आणि हा ते मी गेले एक दिवस त्यांच्याकडे गेले, आमचं बोलणं झालं आणि आमचं आता व्यवस्थित आहे म्हणजे नाही का, वाद हो वगैरे थोडंच नवरा बायकोंचं काही एवढं तेवढं चालूच हो, असतं. ते काही वाटत नाही. हा पण ते आमच्यात खूपच होतं आधी. हा. आणि मग काकांकडे गेले, मग ते पाणी ना ते नेमकं माझ्या समोर पडलं. अय्या. हा. हो. आणि मग मी ते उचललं आणि घरी आणलं आणि त्याची पूजा करायला लागलो. हा हा हा. तुम्हाला खोटं वाटेल ताई, 15 दिवसामध्ये माझ्या नवऱ्याने 10 लाखाचं उलाढाल करून आमचं कर्ज थोडंसं फेडलं. बाप रे, हो. कमाल. ताई 10 सगळं लाख सक्सेस होईल. 10 लाख काही सोपी गोष्ट आहे का? नाही आणि कुठून मॅनेज होण्यासारखं नाहीच. आम्ही एवढं म्हणजे स्वतःच्या जीवावर एवढं हे केलं. ते पैसे आणि पैसा हा असा प्रकार आहे. कोणी 1 रुपया सुद्धा देत नाही आजकाल. अहो, रिक्षावाले सुद्धा 1 रुपया कमी असेल 1 तर रुपया घेत सोडत नाही. नाही. सोडत नाही, खरंय. हो. उलाढाल झाली म्हणजे त्यांनी आणि ते पैसे आले पण त्यांना. ते 10 लाख आले पण आणि त्यांनी आमचं जे सोनं होतं ना ते पण सोडलं. वा 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 वा. किती छान ताई. मग मी त्याची पूजा करते. हा. मग काकांना नाही सांगितलं. मी काकांना हे सांगितलं नाही. काका अजून म्हटले, मी काकांना नंतर सांगितलं. अगं काका म्हणते तू आता मी त्यांना सुद्धा सांगते ना, मी तर ताईंना कॉल करणार आहे, ताईंना फोन करणार आहे असं करा. हा सांग बाई तुला काय सांगायचं. किती छान, किती छान अनुभव ताई. आता लवकरच पाळणा पण हलेल. तुम्ही लवकर अनुभव शेअर करा. हा मला अजून पण करायचं आहे. हा सांगा ना ताई. नंतर बरं बरं, चालेल. मी शेअर हा करू. नंतरचं हो नंतरचं मी ज्यावेळेस कॉल करेल ना तर त्यावेळेस मग तू अनुभव शेअर करेल. बरं बरं. हं? आणि माहिती आहे ताई, मी म्हणजे स्वामींचं करते ना तर मला कधीतरी असे दृष्टांत येतात. हो. हो. अरे वा. म्हणजे ऍक्च्युली ना माझ्या म्हणजे कदाचित अनुवंशिकता पण असेल, हा मला माहित नाही. कारण मला आधी थोडंसं कमी गोष्टी जाणवायच्या. हा त्यावेळेस माझ्या म्हणजे अनुवंशिकता असेल. माझे जे पंजोबा होते ना हा हा. तर ते देवाचं करायचे खूप. मग त्यांच्याकडे नाही का छोटे बाळांना असं माळ घातली तरी गुण यायचं बघा. हो 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 हो. हा तसं माझे आजोबा नाही पंजोबा होते ते करायचे. बापरे. हा आणि मग ते असं म्हणतात मग ते कदाचित असेल म्हणजे ते काहीतरी अनुवंशिकता असू शकते. बरोबर. हा. मग मी 12वीला वगैरे असताना मला थोडेसे दृष्टांत यायचे. अरे येत राहायचे ते. हो. पण मला ते काही कळत नव्हतं खरं तर. आता मी जेव्हा काकांच्या सानिध्यात आले ना, म्हणजे मला ते आधी पण जाणवले बऱ्याच वेळा. पण मी म्हणायचे नाही मला असलं नको. आणि काय व्हायचं माहिती का, आता उद्या काय होणार आहे हे जर आपल्याला दिसलं तर भीती वाटते ना त्या गोष्टी. भीती वाटते. खरे खरे. म्हणजे चांगली घडो तर काही वाटत नाही, पण ज्यावेळेस वाईट घडते ना त्यावेळेस त्याचा खूप त्रास होतो. त्रास होतो. खरंय खरंय. आणि माझं कसं मला नॉर्मल जाग येणार किंवा असं नॉर्मल डोळे बंद जरी झालं तर ती गोष्ट दिसणार. अरे बापरे. हो. मग मी ते स्वामींच्या सानिध्यात आल्यापासून ना ते मला पूर्ण स्पष्ट आणि क्लिअर जाणवतात. बापरे. बघा ते. हो. मग ती वाईट असो चांगली असो. अरे वा. म्हणजे घरातली म्हणजे आता मला स्वामींचं आता मला आता बाळाचा जर विषय घेतला तर आमचा हा प्रॉब्लेम म्हटला त्यामुळे थोडंसं पेंडिंग होतो विषय. मला तरी ते बाळ दिसतं. अरे बापरे. आमच्या घरात खेळलेलं छोटंसं असं नाही का दिसतं. हो. कमाल आहे. बेडवर झोपलेलं किंवा असं खेळताना वगैरे असं म्हणजे मी त्याचं म्हणजे हे पेहराव सुद्धा सांगू शकते. ह्या दिवशी ह्या कलरचे कपडे घातले होते त्याने किंवा मी हे करत होते ते इथं बॉल खेळत होतं, पालथं पडलेलं होतं, त्याच्या पायात पैंजण होते, एवढं पण सांगू शकते. त्याचा कलर, त्याचे केस कसे होते हे पण सांगू शकते असं. अय्या. कमाल आहे. तुम्हाला काहीतरी ना हे शक्ती प्राप्त झाली ताई ते. म्हणजे असेलच ते तुमच्याकडे. पण ते केंद्र दादांच्या सानिध्यात आले ना आल्यापासून तीच म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीला उजळा भेटला तसं. मग असं प्रश्न विचारले तरी तुम्हाला ते कळत असतील मग ताई. नाही का. नाही मला माझंच कळतं. अच्छा अच्छा अच्छा. आणि सगळं म्हणजे 20% तरी जाणवतं. बापरे.
नॉर्मली दिसतं असं नॉर्मली म्हणजे आता समजा मला दिसलं की सपोज एक्झाम्पल की वाद होणार आहेत माझ्या घरात. हा हा तर हा हा मग हा. असं म्हणजे नाही का तर आता सपोज आमच्या दोघांचे वाद होणार आहेत ते उद्या करणार उद्या नाही म्हणली ती परवा दिवशी 1,01,000% करते. बापरे. हो आमच्यात वाद होणार आहे मग त्याच्यात मी तनतन करताना दिसेल ओ. किंवा ते तनतन करताना दिसतील आणि समजा मी त्याच्यात भांडे फेकणार असेल तर ते भांडे फेकताना पण दिसतील. हो. हो हो बापरे. असं ते मग ते स्वामी समर्थांच्या सानिध्यात आल्यामुळे ते जास्तच आणि मग ते जे बाळ आहे ना ते मला दिसतं मग ते मी म्हणते की हा आणि मग मी आमच्यात वाद व्हायचे मग मी यांना मग माझं काही डिसिजन यांना सोडून द्यायचं पण मला विश्वास फार स्वामींवर की काय मला जर स्वामी हे दृष्टांत देतात तर मला ह्याच माणसापासून म्हणजे मूल होणार आहे मग आपण दुसरीकडे कशाला आई वडिलांकडे किंवा आपण बाहेर राहायला का जायचं. बरोबर आहे. आणि जरी गेलं तरी 4 दिवस जाऊ परत यावंच लागलं ना. यावंच लागेल अगदी बरोबर. त्याच्यापेक्षा इथंच यांच्यात राहायचं खरं. थोडंसं हे असं मग ते आहे दृष्टांत वगैरे आणि म्हणजे खूप येतात मी त्या स्वामींना स्वतः सांगत असते मला जर तुम्हाला द्यायचं नसेल मला हा दृष्टांत देऊ नका पण मला त्याचा त्रास होतो. खरं आहे. पण नशीब आमचं बघा ना पेंजाळे दादांच्या सानिध्यात आल्यापासून आमचं म्हणजे माझ्या बाबतीत आहे ना ताई म्हणजे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. बाप रे. हो कमाल कमाल. सगळं आता 101% होतंय तुमचं पण तुम्ही आता अनुभव पण शेअर केला ना. हो खूप छान ताई मी शेअर करते. हो ते उद्या वगैरे मी परत कॉल करेन मला दुसरा करा. अनुभव शेअर हो श्री स्वामी समर्थ. ते स्वामी समर्थ.